मित्रांनो नमस्कार. IBPS पॅटर्नच्या संदर्भात आपण चर्चा करायला 100% काही दिवसातच तलाठ्याची परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भात प्रश्नांची आपण चर्चा करायला लागलो की कशा पद्धतीचे प्रश्न येतात त्या संदर्भात आपली सगळी चर्चा ही चालू आहे. प्रश्न तेच आहेत, स्पॉट अँड एरर कडे जात असताना कशा पद्धतीने प्रश्नांची उकल आपण करू शकतो, कशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि रचना कशा पद्धतीने प्रश्नाची असते त्या संदर्भात चर्चा चालू आहे. एक प्रश्न तुमच्या समोर स्पॉट अँड एररचा तशाच पद्धतीचा आहे. प्रश्न काय आहे बघा. प्रश्न पहिल्यांदा मी वाचून दाखवतो, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला लगेच कळून येईल. प्रश्न आहे, रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक ऑर एरर. सेम थिंग, स्पॉट अँड एररचा प्रश्न आहे, इन इट द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स. मार्क द पार्ट विथ द एरर ॲज युअर आन्सर. इफ देर इज नो एरर, मार्क नो एरर ॲज युअर आन्सर. इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन इफ एनी. वाक्यामध्ये पंक्च्युएशनची काही चूक दिसत असेल तर ती गृहीत धरायची नाही आहे. साधा प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण कसे प्रश्न बघू शकतो त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करालोय. म्हणजे स्पॉट अँड एररचा प्रश्न आहे, त्या स्पॉट अँड एररच्या प्रश्नाकडे जात असताना हा तुम्हाला प्रश्न मित्रांनो दिसतो की ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा एरर तुम्हाला त्या वाक्यातली शोधायची आहे. तर ही शोधत असताना एका प्रश्नाकडे जाऊ आणि प्रश्नाच्या माध्यमातून त्या प्रश्नाला कसं आपण बघू शकतो ते आपण बघू. येस, प्रश्न काय आहे बघा. प्रश्न पहिल्यांदा वाचून बघा. तुमची वेळ चालू झाली आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देत असताना तुम्हाला काय आयडिया मिळते बघा. येस मित्रांनो, वेळ संपलेली आहे. तुम्हाला दिसला असा वेळ संपली. या प्रश्नाकडून आपल्याला नवीन बऱ्याच गोष्टी मित्रांनो शिकता येतील, नवीन शब्द आपल्याला कळायला चालू होतील. प्रश्नाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा आपण वाचून बघू प्रश्न काय. डिस्पाइट द मर्जर द एअरलाइन हॅज रिपोर्टेड सायझेबल लॉसेस अँड इज अनएबल टू पे देअर एम्प्लॉईज. मित्रांनो, वाक्य वाचल्यानंतर पहिल्यांदा बघायला हवं की हा जो भाग आहे मर्जर, यस मर्जर किंवा मर्ज हा शब्द तुम्हाला गेलाय का बघा. विलिनीकरण करणे, एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्यावेळा विलिनीकरण केलं जातं त्यावेळा शब्द वापरला जातो मर्ज. आणि त्याच्यातून मित्रांनो हे नाऊन तयार झाले. हा शब्द जो आहे हा नाऊन आहे, याच्या पाठीमागं द आलाय. ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण ही ग्रॅमॅटिकल गोष्ट मित्रांनो कायम लक्षात ठेवा की ज्या वेळेला नाऊन असतं त्यावेळा त्याच्या पाठीमागं आर्टिकल येतं किंवा जेव्हा पाठीमागं आर्टिकल असतं त्यावेळा समोर 100% नाऊन असतंच असतं. मर्ज या शब्दापासून हे मित्रांनो नाऊन तयार केलंय. ER लागल्यानंतर नाऊन तयार होतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. वर्क पासून वर्कर असेल, टीच पासून टीचर असेल, सगळे नाऊन तुम्हाला तयार होताना दिसतील. डिस्पाइट द मर्जर विलिनीकरण द एअरलाइन हॅज. एअरलाइन हा सब्जेक्ट आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट आपल्याला सापडतो तो म्हणजे एअरलाइन. एअरलाइन हा सब्जेक्ट आहे. एअरलाइन हॅज रिपोर्टेड इज ऍब्सोल्युटली करेक्ट कारण हा सिंग्युलर आहे. हॅज आलेला आहे. रिपोर्टेड सायझेबल लॉसेस. सायझेबल साईज वरून मित्रांनो हे तयार केलेलं आहे, हे आहे ऍडजेक्टिव्ह. मित्रांनो, बारीक सारी गोष्टींची मी तुमच्याशी चर्चा करायला लागलोय की वाक्यामध्ये कोणता भाग कसा येतो. एबल लागल्यानंतर ऍडजेक्टिव्ह तयार होतं आणि हे सायझेबल जो शब्द आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे. राईट. मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने त्याचा अर्थ होईल सायझेबल. साईज या शब्दापासून ते ऍडजेक्टिव्ह आहे. सायझेबल लॉसेस अँड इज अनेबल टू पे. इज अनेबल, हे इज सुद्धा बघा क्रियापद आहे. हे कुणासाठी आलेलं आहे, हे परत आलेलं आहे एअरलाइन करता. म्हणजे इथं कळतं की हा सब्जेक्ट सिंग्युलर म्हणून हे वर्ब सुद्धा सिंग्युलर आलेला आहे. इज आलेला आहे. इज अनेबल टू पे देअर एम्प्लॉईज. मित्रांनो हे प्रोनाउन आहे. राईट. प्रोनाउन हे कायमच पाठीमागच्या नामाकरता येतं. मित्रांनो नाम म्हणून जर बघितलं तर एअरलाइन आहे आणि एअरलाइन साठी मित्रांनो प्रोनाउन काय वापरायला हवं, इट. म्हणजे या ठिकाणी देअर येणार नाही, या ठिकाणी मित्रांनो असायला हवं इट्स. मित्रांनो काय गंमत आहे बघा की एक वाक्य मी समजून सांगालोय तुम्हाला. ते वाक्य दाखवत असताना वाक्याचं स्प्लिट करून दाखवायला लागलं की कुठं नाऊन आहे, कुठं ऍडजेक्टिव्ह आहे, क्रियापद कशी यायला लागलेत. कारण अशा पद्धतीची वाक्य आपण कधी परीक्षेमध्ये बघितलेली नसतात किंवा अशा पद्धतीच्या इंग्रजीचा अनालिसिस वाक्याचं जे पृथक्करण असतं ते पृथक्करण मित्रांनो आपण कधी बघितलेलं नसतं.
याचं उत्तर जे मित्रांनो येणार आहे दॅट इज डी. ओके, या भागामध्ये चूक आहे, देअरच्या ऐवजी इट्स असायला हवं, कारण वाक्याचा कर्ता कोण आहे, एअरलाईन. ओके, आय थिंक यू गॉट माय पॉइंट. म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगालो. नवीन शब्द मला कळाला, मर्ज. मर्ज म्हणजे विलिनीकरण करणे, हे तुम्हाला माहित आहे. आजकाल बँकांचे विलिनीकरण चाललेलं आहे, त्याच्यात हा शब्द दिसतो, तो म्हणजे मर्ज. मर्जर इज द नाव. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. गो टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा. Yes, this is the next question for you on the screen. You need to answer for this question. You are allotted 30 seconds for this question. Okay, read it carefully and what might be the error you need to check out for the question. या प्रश्नातले मित्रांनो चूक शोधायची आहे. तुमच्याकडे वेळ चालू झालेली आहे. 30 seconds are given. I think this is a very simple question now. If you are aware of the verbs, first form, second form and third form, you can definitely answer this question. Now we go reading the question first of all. I will read it loud. You will come to know. We have recently begun, right? Begun is there, have is there. मित्रांनो वाक्यात पहिल्यांदाच बघितल्यानंतर काही चुका तुम्हाला दिसतात का बघा की we have recently begun the process of recruiting insurance agents for our north eastern branches, right? वाक्याचा कर्ता we आहे, have आलेला आहे. बेसिक स्ट्रक्चर, इंग्रजीतलं बेसिक स्ट्रक्चर ज्या माणसाला कळतं त्याला अशा प्रश्नाची उत्तर मित्रांनो देता येणं खूप सोपं जातं. हॅव, मी काय लिहितोय बघा, हॅव. हॅव आल्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म असायला हवा आणि मग आपल्याला कळतं मित्रांनो या ठिकाणी बिगॅन जे दिलेलं आहे ते मित्रांनो चुकीचं आहे, कारण बिगिन, बिगॅन अँड बिगन म्हणजे या ठिकाणी असायला हवं ते म्हणजे बिगन असायला हवं आणि म्हणून हा भाग मित्रांनो चुकीचा आहे आणि हे तुमचं उत्तर असणार आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. वाक्यामधले क्रियापद जर आपल्याला कळालं तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. वी हॅव रिसेंटली बिगन द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग इन्शुरन्स एजंट्स फॉर आवर नॉर्थ ईस्टर्न ब्रँचेस, राईट. ए ऑप्शन इज देअर. हॅव नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म. परत एकदा सांगतो, बिगिन, बिगॅन अँड बिगन इज देअर. आय थिंक यू गॉट माय आन्सर नाव. A is the correct option for this question on the screen. Yes, go for the next question now. Yes, this is the next question for you. Go reading this and you try to answer the question. What might be the error in the statement you need to find out. You are allotted for 30 seconds. येस, टाइम्स अप मित्रांनो, वेळ संपली. आता या प्रश्नाकडे बघत असताना बेसिक काय आपल्याला कळू शकतं बघा. कंपनीज डिसिजन या 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 भागाकडे बघा. ही जी आहे जेनेटिव्ह केस, त्याला आपण पजेसिव्ह केस म्हणतो. कंपनीज डिसिजन, डिसिजन इज अ नाउन, ऍब्सोल्युटली करेक्ट. द कंपनीज डिसिजन म्हणजे वाक्याचा कर्ता आहे डिसिजन. लक्षात घ्या, हा कर्ता आहे, याला मी सब्जेक्ट म्हणतोय. म्हणजे पुढचं वाक्य या सब्जेक्टला अनुसरून क्रियापद दिसायला हवं, राईट. The company's decision to issue bonus shares clearly indicates, right? या क्रियापदाला मित्रांनो यस लागले, कारण वाक्याचा कर्ता डिसिजन आहे आणि ज्यावेळेला वाक्याचा कर्ता सिंग्युलर थर्ड पर्सन असतो क्रियापदाला यस लागतं. या कर्त्याचा आणि ह्या वर्बचा अगदी बरोबर संबंध आलेला आहे. अगदी बरोबर आहे. इंडिकेट्स इज द ॲब्सोल्युटली करेक्ट वर्ब फॉर द सब्जेक्ट दॅट इज डिसिजन. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. द कंपनीज डिसिजन टू इश्यू बोनस शेअर्स क्लिअरली इंडिकेट्स the management's confident. मित्रांनो या ठिकाणी कंपनीज आलेला आहे, पजेसिव्ह केस आहे, नाउन आहे. मॅनेजमेंट्स कॉन्फिडंट
मित्रांनो या ठिकाणी कॉन्फिडंटच्या ऐवजी कॉन्फिडन्स असायला हवं. काय असायला हवं बघा, कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स हे काय आहे मित्रांनो, हे आहे नाउन. सो दॅट इज वाय मॅनेजमेंट्स कॉन्फिडन्स अबाउट द फ्युचर. मित्रांनो हा भाग चुकीचा आहे. तुमचं उत्तर मित्रांनो असायला हवं सी. म्हणजे साध्या गोष्टी जरी पॉझिटिव्ह केस नंतर नाउन येतं, कॉन्फिडंट हे काय आहे, कॉन्फिडन्स हे काय आहे, हे जर मला कळायला लागलं तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. सी जो ऑप्शन आहे तो ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. मॅनेजमेंट्स नंतर कॉन्फिडंट येणार नाही, कॉन्फिडन्स असायला हवं. अँड दॅट इज वाय this part is wrong and that will be your answer. C is the correct option for the question. I think you got my point. Go for the next question now. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. Yes, this is the next question for you. आणि याचं उत्तर मित्रांनो काय असेल? तुमची वेळ चालू झाली. तुमच्याकडे आहेत 30 seconds. या 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. What will be your answer for the question on the screen? Yes. मित्रांनो जास्त विचार करू नका. याचं उत्तर आहे नो एरर. प्रत्येक वेळेला वाक्यामध्ये चूक असेलच असं नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट सेंटेन्स. नो एरर इज देअर इन स्पाइट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन्स आर इज ऍब्सोल्युटली करेक्ट वर्ब. आर अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ IT. दे ऑफन डू नॉट नो हाऊ टू डिप्लॉय इट इफेक्टिव्हली. दे इज द प्रोनाउन. हे प्रोनाउन आहे. हे प्रोनाउन कुणासाठी आलेलं आहे बघा, ऑर्गनायझेशन. हा आहे कर्ता. सब्जेक्ट म्हणू शकतो आपण याला. आणि हा सब्जेक्ट आहे प्लुरल. आणि हा प्लुरल असल्यामुळे दे आलेला आहे. प्रोनाउन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. वर्ब आलेला आहे. ते वर्ब सुद्धा, हे जे वर्ब आहे हे वर्ब सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे वाक्याकडे बघत असताना आपण हे डू नॉट आलेलं आहे. हे डू नॉट इज ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, कारण हा कर्ता प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी डू नॉट जे आलेलं आहे, डू नॉट नो, हे वर्ब आहे. हे सुद्धा वर्ब अगदी बरोबर आहे. मित्रांनो वाक्य बघत असताना, अनालिसिस करत असताना क्रियापद, कर्ता, प्रोनाउन याचा संबंध जर आपण बघत गेलो तर अशा प्रश्नाची उत्तरं मित्रांनो कळायला चालू होतील. ऑप्शन इज नो एरर. ई ऑप्शन इज देअर ऍब्सोल्युटली करेक्ट फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. राईट. ओके, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आणि पुढचा प्रश्न तुमच्याकरता काय आहे बघा. पहिल्यांदा तो प्रश्न वाचून बघा. मित्रांनो हा प्रश्न आहे आणि हे तुम्हाला वाचून बघायचा आहे. काय केलेलं आहे बघा की तुम्हाला परत एकदा तसाच प्रश्न की वाक्याचे काही भाग दिलेले आहेत, त्या भागाची जोड तुम्हाला करायची आहे. रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस असा जो भाग आहे तो भाग तुम्हाला विचारला गेलेला आहे. हमखास परीक्षेला आजकाल विचारला जाता. अगदी तलाठी, ग्रामसेवक पासून STI, PSI, राज्यसेवेपासून अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो येताना दिसतील. 4 भाग केलेले असतील वाक्याचे. पहिल्यांदा मी वाचून दाखवतो बघा. In each of the following questions, the first and the last part of given sentence are numbered S1 to S5. पहिला आणि शेवटचा भाग त्यांनी दिलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे S1 आणि लास्टचा भाग आहे त्याला म्हटलेला आहे S5 रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे. द रेस्ट ऑफ द सेंटेन्सेस इज स्प्लिट इंटू 4 पार्ट्स. राईट. बाकीचे 4 भाग, त्याचे 4 भाग केलेले आहेत, 4 पार्ट्स. आणि नेम्ड PQRS, त्याचे 4 भाग करून त्याला नाव दिलेलं आहे PQRS. and these 4 parts are not given in their proper order. आणि जे काय 4 भाग दिले ते प्रॉपर ऑर्डर म्हणजे क्रमानुसार नाही आहेत. रीड द सेंटेन्स and find out which set of 4 combinations is correct. म्हणजे ती खाली दिलेली वाक्य तुम्हाला वाचायची आहेत आणि त्याचा योग्य क्रम काय असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. देन फाइंड द करेक्ट आन्सर अँड इंडिकेट ऑन द आन्सर शीट. म्हणजे आन्सर शीटवर ते टिक करायचं असं त्याचा अर्थ आहे. राईट. तुमच्याकडे 4 पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य दिलेलं आहे. मधले भाग तुम्हाला जोडायचे आहेत. प्रश्न पहिल्यांदा दाखवतो. प्रश्न बघा. प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय बघा. प्रश्न बघा काय वाटतंय बघा. यस, हा प्रश्न आहे मित्रांनो. हा पहिला भाग आहे आणि हा शेवटचा भाग आहे आणि मधले भाग तुम्हाला जोडावे लागतील. तुमची वेळ चालू होते. तुम्ही काय उत्तर काढणार आहात बघा.
येस मित्रांनो, टाइम्स अप नाऊ. या प्रश्नाचं उत्तर काढत असताना साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. अ स्टडी हा भाग तर दिलेला आहे, म्हणजे याच्या नंतर मला वर्ब असायला पाहिजे. याचं कारण असं की वाक्याची सुरुवात झाल्यानंतर, करता आल्यानंतर त्याच्यासाठी क्रियापदाची गरज आहे. म्हणजे मग क्रियापद असणार अ स्टडी कन्क्लूड्स दॅट. व्हॉट इज मिनिंग ऑफ कन्क्लूड्स? कन्क्लूड्स हे काय मित्रांनो? कन्क्लूड हे आहे वर्ब, याला यस लागलेला आहे कारण वाक्याचा करता सिंग्युलर. अ स्टडी कन्क्लूड्स दॅट. कन्क्लूड हे वर्ब आहे मित्रांनो. या गोष्टी निष्कर्ष, कन्क्लूड म्हणजे निष्कर्ष, कन्क्लूड्स दॅट. ओके, दॅट आलेला म्हणजे क्यू न सुरुवात व्हायला पाहिजे मित्रांनो. क्यू न सुरुवात होणारा हाच एकमेव पर्याय असणार क्यू पी. बघा, कन्क्लूड्स दॅट सक्सेस इन्क्रीजेस कमिटमेंट टू फ्युचर टास्क अँड चान्सेस. बघा, टास्क हे नाऊन आहे, राईट, आणि हे सुद्धा नाऊन आहे. म्हणजे या यस नंतर आर यायला पाहिजे. यस नंतर आर या ठिकाणी दिसतं, हे सुद्धा अगदी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे मित्रांनो. सी ऑप्शन अगदी बरोबर असणार आहे. लॉजिक थोडंसं लावत गेला, थोडंसं प्रश्नाकडे बघत गेला तर अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. नो इश्यूज. सुरुवात करा ती म्हणजे क्यू न, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर यस आणि त्याच्यानंतर आर. 4 भाग तुम्हाला दिले, त्या पद्धतीने तुम्ही बघितलात तर अशा प्रश्नाची उत्तरं देता येणं मित्रांनो खूप सोपं जाणार आहे. का वेगळ्याच पद्धतीचा असाही प्रश्न येतो. अशा वेळा 4 वाक्य तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात. पहिलं वाक्य कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, चौथं कोणतं आहे, पाचवं कोणतं आहे, असाही प्रश्न तयार केला जाऊ शकतो किंवा असा एकच फक्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघ. यस, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन नाव. प्रश्न वाचून बघा. याच्यामध्ये ए बी सी डी ई असे 5 पर्याय तुमच्याकडे आहेत. मी पहिल्यांदा प्रश्न वाचून दाखवतो. इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स देर आर 2 ब्लँक स्पेसेस इन द गिवन सेंटेन्स. 2 गाळलेल्या जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा, इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स देर आर 2 ब्लँक स्पेसेस. 2 ब्लँक, 2 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत इन गिवन सेंटेन्सेस. बिलो इच सेंटेन्स देर आर 5 पेअर्स. 5 पेअर्स तुम्हाला दिलेले आहेत खाली. ऑफ द वर्ड्स डिनोटेड बाय द नंबर ए बी सी डी अँड ई असे 5 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. Find out which pair of the words can be filled up in the blanks in the sentence in the same sequence to make the sentence meaningfully complete. म्हणजे ते गाळलेली जागा आहे ती भरायची आहे. थोडक्यात म्हणजे हा प्रश्न आहे तो म्हणजे गाळलेल्या जागा भराच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तुम्हाला 2 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. अशा वेळा बऱ्याच वेळा 1 दिलेली असते, 2 दिलेले असतात आणि त्यावेळा फिलर्स असाही प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न नेमका काय आहे बघा. या ठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण कसं उत्तर काढू शकतो ते आपल्याला कळेल. तुमची वेळ चालू झाली. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्या. 30 seconds are allowed to you and you need to answer the question in just 30 seconds. यस मित्रांनो, वेळ संपली आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात बघा. सोमेश मी कमिंग टू हिज टेबल ही स्माइल्ड अँड डॅश मी अ चेअर. ओके, वाक्याकडे बघितल्यानंतर सोमेश फाउंड मी असं तरी होणार नाही. ओके, मेट मी असं होणार नाही. मेट मी कमिंग असं होणार नाही. लुक्ड, सोमेश लुक्ड मी कमिंग. लुक्ड मी कमिंग और सॉ मी कमिंग. मित्रांनो, ज्यावेळा लुक येतं त्यावेळा त्याच्या सोबत यावं लागतं ऍट. लुक ऍट असा आपण वापरतो. आणि बघा, त्यानं खुर्ची ऑफर केलेली आहे म्हणजे इथं उत्तर यायला पाहिजे सोमेश सॉ मी कमिंग टू हिज टेबल ही स्माइल्ड अँड ऑफर्ड मी अ चेअर. साधी गोष्ट आहे मित्रांनो. वेलकम्ड तर येणार नाही आणि टूक मी अ चेअर इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट ऑप्शन फॉर द क्वेश्चन. So you need to go for the D option. D option is absolutely correct for the question. That is saw and offered is there. It is absolutely correct. So he saw me coming to his table. He smiled and offered me a chair. That means D option is correct for this question. Go for the next question now. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न काय दिसतो बघा. This is the question for you. You need to answer for this question. Your time is started.
येस मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्हाला उत्तर काढत असताना काय करायला पाहिजे बघा. या ठिकाणी पहिल्यांदा मी वाक्य वाचून दाखवतो. कोणत्या शब्दाकडे तुमचं लक्ष पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. ही वॉज इनिशियली ऍट सजेशन्स बट. मित्रांनो, हे आहे कंजंक्शन. ओके, हे तर सांगायची गरज नाही, हे कंजंक्शन आहे आणि हे कॉन्ट्रास्ट दाखवतं, म्हणजे एकमेकाच्या विरोधातली वाक्य तुम्हाला दाखवतं. कारण बट हा शब्द दोन एकमेकाच्या विरोधात असणारी वाक्य जोडतो. याचा अर्थ या ठिकाणी जो शब्द येणार आहे तो याच्या विरोधात पाहिजे किंवा इथला शब्द याच्या विरोधात असायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, अँगर्ड अँड रिजेक्टिंग. ही वॉज अँगर्ड इज रॉंग. रागावणे, रिजेक्टिंग हे दोन्ही शब्द एकमेकाला पॅरलल जातील. पण बघा, शॉक्ड अँड ऍडव्होकेट. ऍडव्होकेट याचा अर्थ आहे मित्रांनो समर्थन करणे. येस, हा शब्द गेलाय का बघा, समर्थन करणे. ओके, ही वॉज शॉक्ड इनिशियली ऍट द सजेशन्स. सुरुवातीला तो शॉक झाला, बट वॉज सून ऍडव्होकेटिंग इट हिमसेल्फ. नंतर तो त्याचा ऍडव्होकेट करायला लागला, म्हणजे त्याचं तो समर्थन करायला लागला. इम्प्रेस्ड अँड निगेटिंग इज नॉट पॉसिबल. थ्रिल्ड आश्चर्यचकित होणे. प्रोपोगेट याचा अर्थ आहे मित्रांनो प्रसार करणे, म्हणजे हाही येणार नाही. सस्पिशियस, ही वॉज सस्पिशियस इनिशियली, नॉट ॲट ऑल. संशयास्पद, सस्पिशियस संशयास्पद असणे. आणि ट्रस्टिंग इज नॉट देअर. सो दॅट इज वाय यू नीड टू गो विथ दिस ऑप्शन, शॉक्ड अँड ॲडव्होकेटिंग. शब्दांची मित्रांनो जाणीव असणं खूप गरजेची गोष्ट. शब्दाविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. असे शब्द ज्यावेळा आपण सरावानं बघत जातो त्यावेळा हे कळायला चालू होतील. या संदर्भातली एक बॅच सुद्धा आपण चालू करणार आहोत की अशा पद्धतीच्या व्होकॅब्युलरीची आपल्याला तयारी करता येईल. ती बॅच तुम्ही बघू शकता, अगदी तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. ही बॅच तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. यस, एक पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, दिस इज द क्वेश्चन. आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. वेळ तर संपले. या प्रश्नाचं उत्तर काढत असताना मित्रांनो साधी गोष्ट, आय एम नॉट टू सेल यू माय हाऊस अनलेस. नकार आहे. अनलेस यू ऑफर मोर. मित्रांनो मोर जे दिसतं, मोर ही जी डिग्री आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग ही जर कंपॅरेटिव्ह असेल तर बेटर येणार नाही. करेक्ट साठी मोर करेक्ट असं तर होत नाही. मोर ऍक्च्युअल असंही होत नाही. मित्रांनो व्हायला काय पाहिजे बघा, आय एम नॉट प्रिपेअर्ड टू सेल यू माय हाऊस अनलेस यू ऑफर अ मोर रिअलिस्टिक प्राइस. तर्कसंगत प्राइस येत नाही तोपर्यंत मी माझं घर तुला विकणार नाही. पण एक ग्रॅमॅटिकल भाग सुद्धा आपल्याला कळतो की मोर जे आहे ही डिग्री आहे कंपॅरेटिव्ह, त्यामुळे मोर आणि बेटर तर येणार नाही. मोर करेक्ट असं कधीच होत नाही. मोर ऍक्च्युअल इज नॉट एट ऑल पॉसिबल. म्हणजे हा जो चॅप्टर आहे ग्रामरच्या संदर्भात म्हणाल तर हा चॅप्टर मित्रांनो आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा थोडासा अभ्यास केला तर या गोष्टी अगदी लगेच कळायला चालू होतील. शब्दांची जाणीव असणं हा भाग, ग्रामरचा त्याच्याशी असणारा संबंध हा भाग, हे सगळं ज्यावेळा मित्रांनो आपण समजून घेतो त्यावेळा अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो खूप सोपं जातं. आय एम नॉट प्रिपेअर्ड टू सेल यू माय हाऊस अनलेस यू ऑफर अ मोर रिअलिस्टिक प्राइस. ऍब्सोल्युटली करेक्ट. बी ऑप्शन इज हिअर करेक्ट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पुढचा प्रश्न तुमच्याकरता स्क्रीनवर काय आहे बघा. व्हेरी सिंपल क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल. तुमची वेळ चालू झालेली आहे.
येस, या प्रश्नाकडे जात असताना मित्रांनो उत्तर काढणं किती सोपं आहे हे तुम्हाला कळून येईल. येस, पहिल्यांदा वाक्य वाचून बघू. टू डॅश युअर सेल्फ फ्रॉम डॅश वेअर वॉर्म क्लॉथ्स. ओके, तुम्हाला गरम कपडे घालायचे आहेत कशापासून वाचवण्यासाठी? कोल्ड पासून. म्हणजे एक्झॅक्ट लक्षात घ्या. टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे, फ्रॉम कोल्ड. टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम कोल्ड वेअर वॉर्म क्लॉथ्स. हीट तर येणार नाही, आईस तर येणार नाही, म्हणजे ही लॉजिकली गोष्ट तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम कोल्ड वेअर वॉर्म क्लोथ्स. ओके, वेअर म्हणजे परिधान करणे, राईट. वॉर्म क्लोथ्स गरम कपडे घाला कशापासून? वाचण्यासाठी, कोल्ड पासून वाचण्यासाठी. मित्रांनो साधी गोष्ट आहे. बी ऑप्शन इज द करेक्ट फॉर द क्वेश्चन. म्हणजे साध्या गोष्टी जरी आपल्याला कळायला लागल्या तरी अशा प्रश्नांची उत्तरं देत. प्रॉहिबिट मनाई करणे. प्रॉहिबिट हे वर्ब आहे. हीट येणार नाही कारण इथं वॉर्म क्लॉथ्स घालायचे आहेत. हीट पासून वाचण्यासाठी वॉर्म क्लॉथ कोणी घालणार नाही, आईस येणार नाही. प्रिव्हेंट म्हणजे बचावणे, वाचवणे अशा अर्थानं. पण प्रोटेक्ट आणि कोल्ड या गोष्टी आपल्याला अगदी सहज कळू शकतील. येस, एका नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे? येस, परत एकदा मित्रांनो तुम्हाला लावायचा आहे क्रम. आणि हा क्रम लावत असताना तुमची वेळ चालू झाली. पहिलं वाक्य दिलेलं आहे आणि तुम्हाला क्रम लावायचा आहे. येस, मगाचीच गोष्ट जर तुम्ही विचारात घेतली तर या प्रश्नाचं उत्तर काढणं किती सोपं जाईल बघा. मोस्ट ऑफ आवर स्मॉल फार्मर्स म्हणजे करता आहे, हा करता आहे या ठिकाणी. येस, ह्याला आपण म्हणू सब्जेक्ट. आता क्रियापदाची गरज आहे. मोस्ट ऑफ आवर स्मॉल फार्मर्स डू नॉट गेट अ फेअर रिटर्न. चांगले रिटर्न्स मिळत नाही. डू नॉट गेट म्हणजे हा भाग, हे वाक्य पहिलं येणार आहे. म्हणजे पी न सुरुवात व्हायला पाहिजे आणि सगळ्याच ठिकाणी मित्रांनो पी न सुरुवात झालेली आहे. एक गोष्ट कळाली की पी न सुरुवात झाली, पण पीच्या नंतर काय यायला हवं? डू नॉट गेट अ फेअर रिटर्न. कशावर? ऑन देअर इन्व्हेस्टमेंट्स. ओके, म्हणजे इथं फार्मर्स आहे, हे देअर आलेलं आहे, हे प्रोनाउन आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे पी आर यायला पाहिजे. पी आर चे तुम्हाला दोन पर्याय दिसतात, सी आणखी डी. म्हणजे पी आर ऑन बघा. डू नॉट गेट अ फेअर रिटर्न on their investments in back-breaking labor on the scale of their farm products. On the scale of their farm products म्हणजे शेतात उत्पन्न केलेलं असतं त्याला म्हटलं जातं फार्म प्रॉडक्ट्स. ओके, ऑन द स्केल ऑफ म्हणजे प्रमाणात, ज्या प्रमाणात ते खर्च करतात त्या प्रमाणात त्यांना रिटर्न्स मिळत नाहीत. त्यामुळे क्यू यायला पाहिजे. ऑन द स्केल ऑफ देअर फार्म प्रॉडक्ट्स. अँड लास्ट इज ओके प्रॉडक्ट्स अँड हाय कॉस्ट ऑफ सीड्स अँड फर्टिलायझर्स. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो उत्तर असायला पाहिजे सी, राईट. ऑन द स्केल ऑफ देअर फार्म प्रॉडक्ट्स अँड हाय कॉस्ट. बघा, फार्म प्रॉडक्ट्स अँड हाय कॉस्ट हे दोन्ही नावं यानं जोडलेले दिसतील. त्यामुळे यस शेवटी यायला पाहिजे. PRQS इज द राईट ऑप्शन. मित्रांनो अशा पद्धतीनं प्रश्नांची चर्चा जेव्हा आपण करत जातो त्यावेळेला आपल्याला एक नजर यायला लागते, कुठं प्रोनाउन कुठं नाउन आहे, कशा पद्धतीनं आपण या सगळ्या प्रश्नांकडे बघू शकतो हे आपल्याला मित्रांनो कळायला चालू होतं. अशाच पद्धतीची सिरीज आपण चालू ठेवलेली आहे. एक एक एपिसोड मी तुमच्यापर्यंत पोहोचवा लागले. जरूर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून या पद्धतीची प्रॅक्टिस आपल्याला होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. थँक्स अ लॉट. गुड डे.